हाय सगळ्याला नमस्कार. तर आली बघा माझी लेक कामावरनच म्हणते कामाचं चालू आहे शाळेतनं. तर ती मला अचानक बघून अशी करती या. तिला अचानकच काय वाटलं काय माहिती. तर काय दाखवती आता होय माझे ड्रेस. तुझा ड्रेस. तर तिला तिच्या आजीनं ड्रेस घेतल्या तर त्या दिवशीचा एक ड्रेस वडिलांनी घेतलं माझ्या, म्हणजे तिच्याच आजीनं सगळ्यांनी ड्रेस तिला घेतले. ते आणि नटायचं तर इतकं तर हाय म्हणताय. परत गच भरली आहे. आता अजून पालखी आलती आमच्या गावात. काल आलती का परवा दिवशी आलती, कधी आलती काय की होय काय कधी आलती का. तर आई झोपली आहे. आईला हाय आजारी पडली आहे म्हणून आपली बसली दळण करत. मला नाही कुठं बी गेलं तर कामाचा कटाळा येत. मी काम करतच असते, पण इकडं आल्या मला लई कटाळा येतो. पण आता आईचं दुखणं बघून माझा कटाळा गेला. मग आल्याला चहा ती केला. आईला म्हणलं झोप, म्हणलं घडीभर मी करते सगळं. मग त्यासाठी मी बसली दळण नीट करत. आता भांडी बिंडी घासते तर भाऊ आणायला दळून. तर ऋषीवर बंद पडलाय म्हणून आता ते दादाराव आपल्या तिकडं आले तर म्हणल्यावर आता इकडं काय आता फिरून म्हणून आता टी व्ही पण आणली होती तर बंद पडली. मी आणली ती तवा गेल्या पारी ना तवा ही केली ते नवीनच ऋषीवर आणला होता तवर आता बंद पडला काल का सकाळी वाटतं. तर आज अजून वडील आणा गेले तर अशी आई बाप्पा बी भेटायला नशीबच लागतं बरं का. आपण इतका जीव लावत नाही पण नातवांना इतकं जीव लावणार आहे. जिथं तिथं कुठल्या बी ह्याला कमी पडू देत नाही. ती कुठली गोष्ट जी मागल ती असते सगळी. म्हणजे आमच्या वडिलाला असं म्हणजे पटत नाही की कोणाच्या घरी दारी लेकरं गेलेली. अजून आम्हाला कुठं जाऊ दिलं नाही ना. अजून आमची एवढी मोठी लेकरं झाली तरी आम्हाला घरं सोडून म्हणलं का लगेच खवळ देतात नाही. मग आम्हाला पण सगळं नाही कोणाच्या घरी जायची काय नाही. त्याच्यामुळे मी कुठं बी कामाला ती गेले तर मी कोणाच्या घरी तुम्हाला दिसणार नाही, तर दिसत पण नाही ना काय नाही. म्हणजे पहिल्यापासून वळणच तसं लावलंय आम्हाला. आता आईला मगापासून म्हणते चल दवाखान्यात नाही येऊ आल्यापासून, तर नकोच म्हणते गोळे गिळी. आता तायडाला म्हणलं चल तुझ्यासाठी म्हणलं इतकं पर्यंत आली म्हणलं तिकडं पप्पाला उपाशी ते बसवून, म्हणजे त्यांच्यासाठी जरा करून ठेवलेलंच आहे म्हणलं. पण झालंच की तेवढंच. सगळीकडे जीव पाहिजे व माणसांचा, लेकरांकडं पण नवऱ्याकडं पण. तसं माझं आहे तिकडं लेकरांना काय काटा मोडला का मग मला नाही करमत. मग मी माय भले पैसे पाणी काय नसताना काय नसताना पण मी जीवाचं रान करून काय पण उसणं पासणं करून कसे पण येत असते. तर ताये तुझ्या आवडीचं आणलंय बघ तसलं. झाले आता एक चाळण राहिली तेवढे नीट करायचे, कारण काही रेशनचं गहू असल्यामुळं. दाखव की कसले आहे ते कपडे. माझा आता हात खराब व्हायचं की. हां तर 3 आणली होती, म्हणजे 3 किलो 1 किलो आणते. तर तो काय रेगवर आहे त्या डाब्यापाशी 3 थाळी डाब्यापाशी 2 लेकरांनी खाल्ले. म्हणलं ह्याला तिला काय ठेवणार नाही ती आपण लांब ठेवावं. आणि तुझ्या आवडीचा आंबा पण आणले तर बघ. तर आंबा मी वडिलाला ती दिला, आईला दिला, मी पण खाल्ला, लेकरांनी खाल्ला म्हणजे दादानं. आता हिच्यासाठी गोड.
आज काय काय म्हणते की ती आजीला नातू शिकवलं तसं दम देते आमच्या आईला ताय की तुला जाऊ नको म्हणलं होतं राहणार तर तू कशी काय गेली तुझी आमच्या आई म्हणते हो तेवढंच नुसतं करते म्हण की तुला जाऊ नको म्हणलं होतं शाळेत असे म्हण की आहे आमच्या आईचा नाही मोड आता बोलण्याचा याचा होय. आजारी पडली अगं तिला सकाळी उठाय बसायचं नसतं तरी म्हणत होती आई जाऊ नको बरं मी सांगते बाया न ग जाऊ दे बाया ऐकत नव्हत्या. काय करायचं आणि काय नाही असलं अवघड आहे. हा काय इथं लय आवडीचं आहे का नाही तुझ्या तिकडे कर तिकडे कर काय मला लाज वाटते माझ्या तिला कसं लागतंय ते दाखव बरं फोडून कसं असतंय ते मी तर पहिल्यांदा अजून त्याला बघितलं सुद्धा नाही कसलं असतंय कसं लागतंय ते ड्राय लय दिवसापासून इच्छा होती आहे का ना खायचं. त्या दिवशी बी मी सोडायला आलते ना म्हणजे सुट्टी तर माझ्याकडे काही पैसे नव्हतं आणि तरी मला म्हणायची की मी घे की अगं म्हणलं थांबतायडा पैसे आल्यावर घेऊ मग आता पण आता शेवटी घेतलं येऊन या आमची आली बघा गुरण ढहरण आता कशी ऐकते ती का आता अगं मम्मी छान माणूस थेर 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 खाऊ दे घेऊ खाते ते नको हां बाई आली काय करावं आणि काय नाही तरी शिर्डी ज्यावेळेस ताई बारकी होती का नाही तीच आहे ना का ताई म्हातारी ती माझी जन्माची हां तायडाची जन्माची हे शिर्डी काही 15 वर्ष झालं गेलं आता लंगड्यात चालली आहे पहिलं लक्ष्मी आईच्या इथे आहे नाही तिला पाय वाकडं पाय वाकडं झालं नको वाकडं हां काय तायडाची मैत्रीण तशी बी माझी ही लागती या नात नात नाही बाय कोण काय भावाची मुलगी म्हणजे कोण झालं भाजी भाची आहे माझी तर ती मला म्हणती मी तुमचं हिरबळ तुम्ही हिरवी बघत होती म्हणलं बरं झालं लाईक केलं का सांग की केलं का लाईक केलं बरं झालं दे की ताई एक कसलं लागतंय बघू दे की एक खायला तर काही ना आल्या कापलंय कसं लागतंय स्वरा ग भारी लागतंय का तर त्यात ते तसं बी असतं नाही आयुष्यात येऊन पहिल्यांदाच खाल्लंय बघा हे असलं चेट मग मला पण दे की हो मामा या बाया हिडी होतं चालू म्हणून बरं मामा या मामा कोण सरा माझी दोन्ही पण लेकरं आव जावं काय बोलत नाही ते मामाला म्हणजे हिनं मोठी असून हिनं सवय लागली आहे ती बारकं बोलत होतं आधी होय हो मामा काय हो मामा पण हिच्या नादानं अजून तसंच बोलायला लागलं यार तुला तर नाव काय ठेवू नका हे आता तुमच्या देखता तर म्हणली हो मामा या पण तसं काय नाही यार काय मग दे मामाला तर भारी लागतंय महाग आहे पण चांगलं लागतंय बघू मी पुढच्या वेळेस असेच तिला आणायचं आहे स्वरा किती राहिलं 5वी राहिलं भांडण बिंडण करत जाऊ नका तर ती म्हणते तुमच्या ऋषभला कावून नेलं तर तुम्ही आम्हाला करमत नव्हतं की यांना तुम्हाला लई ताप देतोय वाटतं तर ते म्हणले आम्हाला ताप देत नाही का नाही का देतोय नाही ना मग आता नेऊ का ठेवू का बरं तर आता हे म्हणले मी ठेवते आता तर जेवती लावत जावा हो कुठं धिंगाणा घालायला लावत जाऊ नका आणि जात पण जाऊ नका कुठं हो शाळेत गेली ना तर चला आता
बघू पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. झालं तुम्हाला गप्पा मारत माझं दळणने केलं. आता सगळ्याला नमस्कार. तर कसं दिसते सांगा का ड्रेस घातला ताडाचा. असे आहेत इकडं पॅन्ट, इकडं हे असा ड्रेस. तर नक्कीच सांगा मला. जाऊ द्या, मी म्हणलं का नाही जावा ताडाचा ड्रेस येईल तेव्हा मी कधी पण नटत असते आणि कधी पण घालत असते. तर कशी दिसते कशी नाही नक्की सांगा.